एका गावात सुधाकर आणि त्यांचा मुलगा विवेक सोबत राहत होते. सुधाकर यांची पत्नी विवेक लहान असताना देवाघरी गेली होती. सुधाकर यांच्याजवळ पैशांची काही कमी नव्हती. त्यांचे 2 कारखाने आणि भरपूर अशी संपत्ती होती. त्यांना काळजी फक्त एकाच गोष्टीची होती, ती म्हणजे विवेक. विवेक हा अत्यंत साधा मुलगा. त्याला व्यापार आणि पैशांचे व्यवहार फारसे कळत नव्हते. बघता बघता विवेक मोठा झाला. त्याचे लग्नाचे वय झाले होते. एक दिवस सुधाकरराव विवेकचा विचार करत सोफ्यावर बसले होते. तेवढ्यात मोहनराव म्हणजे सुधाकररावांचे मित्र सुधाकररावांच्या घरी आले. तेव्हा सुधाकरराव विचारात बुडालेले मोहनरावांना दिसतात. काय रे सुधाकर, कसला विचार करतोस? त्यावर सुधाकरराव म्हणाले, काही नाही रे, मला कसलीही काळजी नाही. देवाच्या कृपेने माझ्याकडे सगळंच आहे. पण विवेकची काळजी वाटते मला. तो इतका साधा आणि सरळ स्वभावाचा आहे. माझ्यानंतर त्याचं काय होणार? त्यावर मोहनराव म्हणाले, होईल सगळं ठीक. त्याच्यासाठी एखादी हुशार आणि शिकलेली मुलगी बघ, म्हणजे ती विवेकला व्यापारात मदत करेल. सुधाकरराव म्हणाले, हो, मी पण हाच विचार केला. माझ्या लक्षात एक मुलगी आहे. ती हुशार आणि शिकलेली आहे, शिवाय सुंदर पण आहे. मी तिला चांगले ओळखतो. सुधाकरराव म्हणाले, ठीक आहे, मी उद्याच येतो विवेकला घेऊन मुलगी बघायला. मोहनराव म्हणाले, ठीक आहे, ये मग उद्या, मी मुलीकडे निरोप देतो. असे म्हणून मोहनराव निघून जातात. विवेक घरी आल्यावर सुधाकरराव विवेकला म्हणतात, विवेक, उद्या आपल्याला तुझ्यासाठी मुलगी बघायला जायचे आहे. पण का बाबा? आता तर माझे जास्त वय झाले नाही, इतक्यात नको मला लग्न. विवेक म्हणाला. त्यावर सुधाकरराव म्हणाले, विवेक, आता माझं वय वाढत चाललंय. तू खूप साधा आहे, म्हणून मला तुझी खूप काळजी वाटते. माझ्यासमोर जर तुझे लग्न झाले तर मी निश्चिंत होणार. मला तुझ्यासाठी सुंदर, सुशिक्षित, शिवाय समजदार मुलगी पाहिजे. गरीब असली तरी चालेल. आपल्याकडे पैशांची काही कमी नाही. विवेक म्हणाला, ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणाल तसं माझा चांगलाच विचार कराल. सुधाकरराव म्हणाले, ठीक आहे, मग उद्या तयार राहा. आणि हो, मुलीला एकांतामध्ये हे 2 प्रश्न विचार. जर का तिने या 2 प्रश्नांचे उत्तर दिले तर तीच मुलगी तुझ्यासाठी योग्य आहे. पण बाबा, फक्त प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरावरून मुलगी योग्य आहे हे ठरवणे बरोबर राहील? विवेक म्हणाला, नक्कीच राहील. जी मुलगी या 2 प्रश्नांचे उत्तर देईल, मी फक्त तिच्याशीच तुझे लग्न लावून देणार. तीच मुलगी तुला आणि या घराला व्यवस्थित सांभाळेल. विवेक म्हणाला, ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणताय तर विचारेल मी 2 प्रश्न. पण ते 2 प्रश्न कोणते? विवेक म्हणाला, ते मी तुला नंतर सांगतो. ठीक आहे बाबा. दुसऱ्या दिवशी ते मुलगी बघायला जातात. मुलगी शिकलेली आणि सुंदर असते. विवेकला मुलगी आवडते. चहा नाश्ता झाल्यावर सुधाकरराव मुलीच्या वडिलांना म्हणतात, आपण या दोघांना एकांतात बोलू देऊया, म्हणजे ते एकमेकांना ओळखतील. मुलीचे बाबा म्हणाले, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. विवेक आणि मुलगी बाजूच्या रूममध्ये गेले. विवेक थोडा वेळ गप्प राहून म्हणाला, हे बघा, काही बोलण्याआधी मी तुम्हाला 2 प्रश्न विचारतो. या प्रश्नांचे उत्तर दिले तरच मी पुढचं बोलेन. मुलगी म्हणाली, हो विचारा. विवेक म्हणाला, माझा पहिला प्रश्न, कोणती हार जिंकण्यापेक्षा मोठी असते? माझा दुसरा प्रश्न, कोणता हिशोब असा आहे जो जोडल्यावर वाढत नाही पण तोडल्यावर संपून जातो? विवेकचे प्रश्न ऐकून मुलगी विचारात पडते. ती विवेकला म्हणते, हे कसे प्रश्न विचारता तुम्ही मला? मला या प्रश्नांचे उत्तर माहीत नाही. मला माफ करा. विवेक म्हणाला, ठीक आहे, मग मला पुढे काही बोलायचं नाही. असे म्हणून विवेक रूमच्या बाहेर येतो. झालेल्या गोष्टी विवेक हळूच बाबाला सांगतो. थोड्या वेळाने सुधाकरराव मुलीच्या बाबांना म्हणतात, ठीक आहे, आता आम्ही निघतो. 1-2 दिवसात कळवतो तुम्हाला. मुलीचे बाबा म्हणतात, हो या मग. काही दिवस असेच जातात. पण सुधाकररावांना विवेकसाठी पाहिजे तशी मुलगी मिळत नाही. विवेकच्या काळजीने आणि वयोमानाने सुधाकरराव आजारी पडतात. एके दिवशी सुधाकरराव शहरात जायला निघतात. त्यांच्या मित्राला त्यांना पैसे द्यायचे होते. ते विवेकला म्हणतात, विवेक, मी शहरातल्या माझ्या मित्राकडे जाऊन येतो. त्याला व्यापाराचे पैसे द्यायचे आहे. त्यावर विवेक म्हणतो, बाबा, तुम्ही आजारी आहात. त्यापेक्षा असं करतो, मी जातो त्यांना पैसे द्यायला. तुम्ही घरीच आराम करा. सुधाकरराव म्हणतात, अरे, पण हा पैशाचा व्यवहार आहे, तुला जमणार नाही. विवेक म्हणाला, अहो बाबा, माझ्यावर विश्वास ठेवा, मी करेन व्यवस्थित. जोपर्यंत मला तुम्ही व्यवहार करू देणार नाही, मला समजेल कसं? ठीक आहे, हे पैसे घे आणि नीट जा.
कोणावरही विश्वास ठेवू नको, सुधाकरराव म्हणाले. विवेक म्हणाला, ठीक आहे बाबा, तुम्ही निश्चिंत राहा. असे म्हणून विवेक पैशाची बॅग घेऊन जंगलाच्या दिशेने निघतो. रस्त्यावर चालताना त्याला 2 चोर अडवतात. ए थांब, कुठे निघालास? आण ती बॅग इकडे. विवेक म्हणाला, मी का देऊ ही बॅग? माझी आहे. विवेक बॅग देत नसल्याकारणाने चोरांनी त्याला मारून बॅग हिसकावून घेतली. विवेक तिथेच बेशुद्ध पडला. जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा तो एका झोपडीत होता. त्याच्या बाजूला एक म्हातारी बाई बसली होती. तो त्या बाईला म्हणाला, काकू, मी इथे कसा आलो? मला तर चोरांनी मारलं होतं. माझी पैशांनी भरलेली बॅग सुद्धा नेली. त्यात खूप पैसे होते. आता मी बाबांना काय उत्तर देणार? त्यावर त्या काकू म्हणाल्या, हो, तू तर जंगलामध्ये बेशुद्ध पडला होता. माझी मुलगी जंगलात लाकडं आणायला गेली होती. तिने तुला 2 जणांच्या मदतीने घरी आणले. विवेक म्हणाला, काकू धन्यवाद तुमचे आणि तुमच्या मुलीचे. बरं काकू, आता मी निघतो. अरे थांब, जेवून जा. माझ्या मुलीने स्वयंपाक बनवलेला आहे. विवेक म्हणाला, हो काकू, मला खूप भूक लागली आणि अशक्तपणाही वाटत आहे. मी जेवण करूनच जातो. काकू तिच्या मुलीला जेवण वाढायला सांगते. विवेक पोटभर जेवतो. विवेक म्हणाला, काकू, जेवण तर फारच चविष्ट होतं. खूप दिवसांनी इतकं चविष्ट जेवण जेवलो. काकू म्हणाल्या, हो रे, माझी मुलगी खूप छान स्वयंपाक करते. खूप गुणाची आहे. पण काय करू, तिच्या लग्नाचे वय झाले. पण आम्ही गरीब असल्यामुळे मी तिचे लग्न करू शकत नाही. आम्ही दोघी मायलेकी लोकांच्या घरचे काम करून उदरनिर्वाह करतो. विवेक म्हणाला, काकू, काही काळजी करू नका. एक दिवस होईल तुमच्या मुलीचं लग्न. ती सुंदर आहे, छान स्वयंपाक करते, शिवाय लोकांची मदत सुद्धा करते. एक दिवस नक्की चांगले होणार. बरं, मी येतो आता. असे म्हणून विवेक घरी जातो. विवेक घडलेला प्रकार वडिलांना सांगतो. सुधाकरराव म्हणतात, तू काही काळजी करू नकोस. तू जिवंत घरी आला, माझ्यासाठी ते महत्त्वाचे आहे. माझ्याकडे पैसे भरपूर आहे. मला तू पाहिजे विवेक. वडिलांचे प्रेम बघून विवेक बाबांच्या गळ्याला लागला. आणखी काही दिवस लोटले. एक दिवस विवेक रस्त्याने जात होता. त्याला वाटेतच तीच मुलगी दिसली जिने त्याचा जीव वाचवला होता. तिला बघताच विवेक थांबला. तुम्ही इथे? विवेक म्हणाला. ती म्हणाली, हो, मी भाजीपाला घ्यायला आले होते. विवेक म्हणाला, बरं झालं तुम्ही भेटलात. तुम्ही माझा जीव वाचवला आणि मी त्या दिवशी तुमचे नाव पण नाही विचारले. ती म्हणाली, माझे नाव शामली. खूप छान नाव आहे तुमचं आणि तुम्ही खूप हुशार आणि सुंदर आहात. विवेक म्हणाला. त्यावर शामली म्हणाली, तुम्ही सुद्धा खूप छान आहात. विवेक म्हणाला, बरं, आता मी निघतो. जरा कामासाठी आलो होतो. भेटू पुन्हा. शामली म्हणाली, ठीक आहे. विवेक घरी आला, पण शामली त्याच्या मनातून काही जाईना. उठता बसता शामली त्याला दिसत होती. तो दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच ठिकाणी गेला. त्याला पुन्हा शामली दिसली. दोघेही एकमेकांसोबत गप्पा मारू लागले. त्यांच्या गप्पा खूप रंगल्या. बोलता बोलता त्याने तिला लग्नाची मागणी घातली. शामली सुद्धा आनंदाने लग्नासाठी तयार झाली. विवेक घरी आला आणि बाबांना म्हणाला, बाबा, ज्या मुलीने माझा जीव वाचवला होता ती मुलगी मला आवडली. मला तिच्याशी लग्न करायचे आहे. सुधाकरराव म्हणाले, अरे वा, खूप छान झाले. तुला तुझ्या पसंतीची मुलगी भेटली. पण तू तिला ते 2 प्रश्न विचारले ना? विवेक म्हणाला, हो बाबा, तिने दोन्ही प्रश्नाचे अचूक उत्तर दिले. सुधाकरराव म्हणाले, अरे वा, छान. पण नक्की दिले ना? विवेक म्हणाला, हो बाबा, माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा? बाबा म्हणाले, तसं नाही विवेक, पण माझ्या प्रश्नांचे बरोबर उत्तर देणारी मुलगीच तुला सांभाळू शकते, हे लक्षात ठेव. तू सांगतोस म्हणजे खरंच दिले असणार. माझा तुझ्यावर विश्वास आहे. सुधाकरराव म्हणाले, आपण उद्याच जाऊन लग्नासाठी मागणी घालू. दुसऱ्या दिवशी सुधाकरराव आणि विवेक मागणी घालायला गेले. एका आठवड्यात लग्न सुद्धा झाले. लग्नाचा सर्व खर्च सुधाकररावांनी केला. शामली लग्न करून सासरी आली. सुधाकररावांनी सुनेचे स्वागत मोठ्या थाटात केले. विवेकचा संसार खूप छान चालला होता. सुधाकरराव मनासारखी सून भेटल्याने खूप आनंदी होते. पण सुधाकरराव पुन्हा आजारी पडले. एक दिवस ते शामलीला म्हणाले, सुनबाई, मला तुला काहीतरी सांगायचे आहे. शामली म्हणाली, सांगा बाबा, काय सांगणार आहात? ते म्हणाले, माझ्या मागे ये. शामली त्यांच्या मागे जाऊ लागली. सुधाकरराव शामलीला तळघरात घेऊन गेले. शामली म्हणाली, बाबा, तुम्ही मला इथे का आणलं? सुधाकरराव म्हणाले, मला तुला काहीतरी दाखवायचे आहे. ते आजपर्यंत मी विवेकला पण दाखवले नाही. काय बाबा? शामली म्हणाली.
तेवढ्यात सुधाकरराव एक मोठी पेटी उघडतात. त्या पेटीत खूप दागिने आणि सोन्याची नाणी असतात. पेटी उघडताच श्यामली बघतच राहते. अरे देवा, इतके दागिने! दागिने बघून तिचे डोळे विस्फारतात. सुधाकरराव पुढे म्हणतात, हे सगळं मी विवेकच्या भविष्यासाठी ठेवलं. जेव्हा त्याला खूप जास्त गरज असेल तेव्हाच या दागिन्याबद्दल आणि पैशांबद्दल त्याला सांग. तोपर्यंत त्याला काही सांगू नकोस. तू हुशार आहेस, शिवाय माझा तुझ्यावर विश्वास सुद्धा आहे. तू मला वचन दे, याचा चांगला सांभाळ करशील. तुम्ही काही काळजी करू नका बाबा. तुमचा विश्वास मी कधीही तोडणार नाही. त्याच रात्री सुधाकरराव झोपले ते कायमचे. वडिलांच्या जाण्याने विवेक खचला. त्याचं कोणत्याही कामात मन लागत नसे. तो आता व्यापारात लक्ष देत नसे. इकडे हळूहळू श्यामलीचे रूप बदलायला लागले. ती आता विवेकसोबत प्रेमाने वागत नसे. रोज खरेदी करायची, नवीन नवीन दागिने घ्यायची. गोड गोड बोलून तिने विवेककडून तिच्या आईसाठी घर बांधून घेतले. आता मात्र विवेकजवळ फारसं काही उरलं नव्हतं. कारखान्यात लक्ष न दिल्याने कारखाने बंद पडले होते. आता मात्र श्यामलीला मनासारखे पैसे उडवता येत नव्हते. एक दिवस पैशावरून विवेक आणि श्यामलीमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि श्यामली घर सोडून निघून गेली. आता विवेक मात्र पूर्णपणे एकटा पडला होता. एके दिवशी तो घरात विचार करत बसला होता. तेवढ्यात सुधाकरराव यांचा मित्र गोविंदराव घरी आले. त्यांना बघून विवेकला जरा धीर आला. घडलेला प्रकार विवेकने त्यांना सांगितला. शिवाय कारखाना बंद पडल्याचे विवेकने त्यांना सांगितलं. ते म्हणाले, तू काही काळजी करू नको विवेक. तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी भरपूर पैसे आणि दागिने ठेवले. विवेक म्हणाला, काका, पण मला काहीच माहीत नाही आणि बाबा मला कधी बोलले नाही. त्यावर काका म्हणाले, मला माहीत आहे विवेक की तुला यातलं काहीच माहीत नाही. पण सुनबाईला तुझ्या बाबांनी सांगितलं होतं की धन कुठे आहे. श्यामलीला? पण ती मला काहीच बोलली नाही काका. एक मिनिट काका, माझ्या आत्ता लक्षात आलं की श्यामली माझ्यासोबत अचानक असं का वागत होती आणि ती माहेरी का गेली. हेही लक्षात आलं. तिला वाटलं मी निराश होऊन घरातून बाहेर जाईल. नंतर ती येऊन लपवलेले सगळे दागिने, पैसे घेऊन जाणार. काका, मला लवकर दाखवा, बाबांनी कुठे ठेवले धन. हो, चल बघूया. काका विवेकला घेऊन तळघरात जातात. काका धनाची पेटी काढून विवेकच्या हातात देतात. घे विवेक, जपून ठेव. तुझ्या बाबांनी मला आणि श्यामलीलाच या धनाबद्दल सांगितले होते. आता याचा नीट सांभाळ कर. कोणावरही विश्वास ठेवू नको. विवेक म्हणाला, बरं झालं काका, तुम्ही अगदी वेळेवर आलात. तिकडे श्यामली पण दागिने न्यायला आली, पण विवेक आणि गोविंदराव दिसल्यामुळे ती लपून सगळं ऐकते. आता धन आपल्या हातातून जाणार या विचाराने ती विवेक समोर येते आणि माफी मागते. मी पुन्हा असं करणार नाही, मला माफ करा. श्यामली म्हणाली, तू खूप मोठी चूक केली. मी तुला माफ करू शकत नाही. तुझ्यासाठी मी माझ्या बाबांसोबत खोटं बोललो की तू माझ्या दोन्ही प्रश्नांचं उत्तर अचूक दिलं. त्यामुळे आज मला हा दिवस बघावा लागला. चालती हो इथून. मी तुला माफ करेन ही अपेक्षा ठेवू नको. चला गोविंदा काका. असं म्हणून गोविंदा काकासोबत विवेक काही दिवसांसाठी त्यांच्या घरी गेला. गोविंदराव आणि विवेक घरी जाताच गोविंदरावांची मुलगी मालिनी त्यांच्यासाठी पाणी घेऊन येते. बाबा, हे कोण? त्यावर गोविंदराव म्हणाले, अरे हो, मी सांगायचंच विसरलो बघ. हा विवेक, आपल्या सुधाकर काकांचा मुलगा. मालिनी म्हणाली, हो का? पण हे असे काळजीत का दिसतात? सगळं ठीक आहे ना? विवेक मालिनीला घडलेला सर्व प्रकार सांगतो. त्यावर मालिनी म्हणाली, खूप वाईट झाले तुमच्यासोबत. पण काय? मी विचारू शकते? ते 2 प्रश्न कोणते जे तुमच्या बाबांनी सांगितले? विवेक म्हणाला, हो, मी सांगतो तुम्हाला. पहिला प्रश्न, कोणती हार जिंकण्यापेक्षा मोठी असते? मालिनी लगेचच म्हणाली, इमानदारी. इमानदारीने मिळालेली हार जिंकण्यापेक्षा मोठी असते. विवेक म्हणाला, अगदी बरोबर सांगितले. आता दुसरा प्रश्न, असा कोणता हिशोब आहे जो जोडल्यावर वाढत नाही पण तोडल्यावर कमी होतो? मालिनी लगेच म्हणाली, सोप्पा आहे, भरोसा, जो जोडल्यावर वाढत नाही पण तोडल्यावर संपून जातो. मालिनीचे उत्तर ऐकून गोविंदराव आणि विवेक आश्चर्याने बघतात. मालिनी काम करण्यासाठी निघून जाते. गोविंदराव विवेकला म्हणतात, मला वाटते विवेक, तुझ्या बाबाला मालिनीचा शोध होता. तुझी हरकत नसेल तर तू मालिनीशी लग्न करू शकतो.
तू तर माझ्या जिवलग मित्राचा मुलगा आहे, त्यामुळे तुझ्याबद्दल कोणाला माहिती विचारायची गरज नाही. विवेक म्हणाला, हो काका, मालिनीसारख्या हुशार मुलीशी लग्न करायला मी तयार आहे. कशी वाटली कथा? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.